Hello students, today's lecture we will discuss about unit number 4, biodiversity and conservation. एन्व्हायरमेंटल स्टडीज या पेपरमध्ये तुम्हाला एकूण 4 चॅप्टर आहेत किंवा 4 युनिट आहेत. तर त्यापैकी आपण लास्ट युनिट जे आहे ते आपण एक्सप्लेन करत आहोत, बघत आहोत. त्याचं नाव आहे बायोडायव्हर्सिटी अँड कॉन्झर्वेशन. आता बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय? टोटल एन्व्हायरमेंट. मग बायोडायव्हर्सिटी म्हटल्यानंतर मग त्याच्यामध्ये काय आलं? ॲनिमल्स आले, ऑर्गॅनिझम आले, प्लांट्स आले, लिव्हिंग नॉन लिव्हिंग थिंग्स. ओके, हे सगळं बायोडायव्हर्सिटीमध्ये काय ते इन्क्लूड होतं. आणि हे टोटल सराउंडिंग जे आहे अर्थवरचं त्याला बायोडायव्हर्सिटी असं म्हटलेलं आहे. ओके. अँड कॉन्झर्वेशन म्हणजेच काय, त्याचं मॅनेजमेंट कसं होतं किंवा त्यांचं लाईफ सायकल जे आहे किंवा त्यांचं जे कंटिन्युएशन आहे, रिन्युएशन आहे, ते कसं कंटिन्यू होतं किंवा कसं ते प्ले करतात. ओके. आता बायो मीन्स लिव्हिंग अँड डायव्हर्सिटी मीन्स सराउंडिंग. ओके, म्हणजे पूर्ण जे अर्थ आहे, अर्थवरील जेवढे लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांची डायव्हर्सिटी किंवा त्यांचं जीवन कसं आहे किंवा ते कसे सर्व्हाइव्ह करतात. ओके. त्यामध्ये फर्स्ट सांगितलं आहे लेवल्स ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. मग लेवल्स ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी म्हणजेच काय? बायोलॉजिकल मीन्स लिव्हिंग थिंग्स, त्यांची डायव्हर्सिटी, त्यांचं लाईफ सायकल, त्यांचा लाईफ स्पॅन आणि त्यांचं हॅबिटॅट, त्यांचे कॅरेक्टर्स काय आहेत ते. ओके. मग त्या कुठं स्टे करतात, कुठं सर्व्हाइव्ह करतात, कशा त्यांचा लाईफ जे आहे ते प्ले करतात. त्यामध्ये फर्स्ट आहे जेनेटिक डायव्हर्सिटी. आता जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजेच काय? जिनस लेव्हलपर्यंत काय असणं, डायव्हर्सिटी तिथं ऑब्झर्व होणं किंवा डेव्हलप होणं. ओके, नॉट अ स्पेसिस लेव्हल. आता जिनस लेव्हल म्हणजेच काय? जाती. ओके. आणि स्पेसिस म्हणजे काय? प्रजाती. जसं आपण म्हणतो संक्रमित बी बियाणं. ओके. मग संक्रमित बी बियाणं, मग त्याच्यामध्ये आपण काय करतो? व्हरायटीज. ओके, व्हरायटी इज अ स्पेसिस. अँड जे ॲक्च्युअल ज्यांचं इनिशियन असेल, ओरिएंटेशन असेल, ते त्याची जिनस आहे. ओके. आता फॉर एक्झाम्पल जसं राईस अँड कॉटन, हे काय झालं? जिनस झालं, पण त्याच्यामध्ये काही स्पेसीज आहेत. ओके. त्याच्या ज्या स्पेसीज असतील त्या स्पेसीज म्हणजे त्याच्या ज्या नवीन त्याच्या व्हरायटीज असतील त्याच्या स्पेसीज असतात. मग त्याच टाईपमध्ये ॲनिमल्स, ऑर्गॅनिझम्स अँड प्लांट्स यांचं काय असतं? जेनेटिक लेव्हलपर्यंत काय असतं? तिथं डायव्हर्सिटी क्रिएट होणं, डेव्हलप होणं, त्याला जेनेटिक डायव्हर्सिटी असं म्हटलेलं आहे. ओके. त्यामध्ये फर्स्ट द जेनेटिक व्हेरिएशन एक्झिस्टिंग विदिन ए स्पेसीज. ओके, म्हणजे स्पेसीजमध्ये काय असणं? जेनेटिक व्हेरिएशन आहे, म्हणजे जेनेटिक लेव्हलपर्यंत तिथं डायव्हर्सिटी क्रिएट झालेली आहे, डेव्हलप झालेली आहे, त्याला जेनेटिक डायव्हर्सिटी असं म्हटलेलं आहे. देन द जेनेटिक व्हेरिएशन मे बी इन ॲलिलीज, इन एंटायर जीन्स, इन क्रोमोझोमल स्ट्रक्चर्स. म्हणजे जे क्रोमोझोमल स्ट्रक्चर आहे त्यांचे हेरिडिटरी कॅरेक्टर्स सेम असतील, अशाच प्लॅन्ट काय होतात किंवा असेच ॲनिमल्स, असेच ऑर्गॅनिझम काय होतील? तिथं डेव्हलप होतील. ओके. देन ए पॉप्युलेशन इज एबल टू ॲडॅप्ट टू द एन्व्हायरमेंट अँड रेस्पॉन्ड टू नॅचरल सिलेक्शन ड्यू टू द जेनेटिक डायव्हर्सिटी. मग जे जेनेटिक डायव्हर्सिटी किंवा जेनेटिक लेव्हलले जे ॲनिमल्स, ऑर्गॅनिझम, जे ऑब्जेक्ट्स तिथं डेव्हलप झालेले आहेत ते काय करतात? एन्व्हायरमेंटला रिस्पॉन्ड देतात, रिस्पॉन्स देतात, म्हणजे त्यांच्या क्रिएटिव्हिटीमधून काय करतात? रिस्पॉन्स देतात की ते तिथं व्हॅल्युएबल आहेत की नाही, या टाईपमध्ये काय करतात? ते त्याला रिस्पॉन्स देतात. ओके. आणि त्यांची जेनेटिक डायव्हर्सिटी ही जेनेटिकली काय करतात? ते तिथं डेव्हलप करतात. then next point, the genetic diversity within a species often increases with environmental variability. मग जेनेटिक डायव्हर्सिटी जे आहे किंवा जेनेटिक डायव्हर्सिटी आपण त्याला म्हणतो, ते काय होतं आहे? जसं रिझन वाईज ते काय होतं आहे? चेंज होत राहतं, इन्क्रीज होत राहतं. ओके. त्याच्यामध्ये काय होत नाही? डिमोशन किंवा डिक्रीज त्याच्यामध्ये होत नाही. जसं जसं सायकल रिन्युअल होईल तसं. आता फॉर एक्झाम्पल एखादी प्लांट आहे किंवा एखादा क्रॉप आहे. आता फॉर एक्झाम्पल जसं आपल्या शेतामध्ये काँग्रेस झाड आहे. ओके. मग सध्याच्या कंडिशनला ते सिंगल आहे, पण ज्यावेळेस ते डेव्हलप होतं त्याचे सीड्स काय होतात? स्प्रेड होतात. इन समर कंडिशनला ते सीड काय होतात? पूर्णपणे डिस्ट्रीब्यूट होतात, स्प्रेड होतात पूर्ण तेवढ्या एरियामध्ये. आणि परत पाऊस पडल्यानंतर त्याचीच जे जेनेट्स आहेत, त्याचे जे सीड्स आहेत ते परत काय होतात? अगेन डेव्हलप होतात. म्हणजेच काय, एका झाडापासून काय होतात? नंबर ऑफ प्लांट्स जर डेव्हलप होतात.
ओके, त्याला नंबर ऑफ झाडं आपण म्हणू शकतो, ते तिथं डेव्हलप होतात आणि मग त्यानुसार काय झालं, ते जेनेटिक डायव्हर्सिटी तिथं इन्क्रीज झाली. ओके, देन द इव्होल्युशन ऑफ न्यू स्पेसीज दॅट इज कॉल्ड ॲज ए स्पेशिएशन. मग न्यू स्पेसीज जर डेव्हलप झाली तर त्याला स्पेशिएशन असं म्हटलेलं आहे. देन डिपेंड्स अपॉन द अमाऊंट ऑफ जेनेटिक व्हेरिएशन. म्हणजे जेनेटिक व्हेरिएशन म्हणजेच काय, त्याच्यामध्ये काही कॅरेक्टर्स असतील ते सिमिलर जर असतील तर त्याला जेनस लेवलपर्यंत काय करणं, काउंट करणं. जर कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये डिफरन्स असतील पण न्यू कॅरेक्टर ॲड आहे, ओके, 75% कॅरेक्टर्स सेम आहेत आणि 25% कॅरेक्टर डिफरंट आहे, दॅट इज कॉल्ड एज ए स्पेसीज. ओके, मग ते जीनसपेक्षा ते वेगळं आहे म्हणून ती एक त्याची जीनसची ती स्पेसीज झाली. ओके, then speciation plays a key role in the maintenance of diversity at species and community levels. मग स्पेसीज हे जे स्पेशल ऑब्जेक्ट आहे ते काय करत आहे, जेनेटिक लेवल आणि कम्युनिटी लेवलला काय करते, कंट्रोल करण्याचं किंवा स्टेबल करण्याचं काम करते. मग स्पेसीजच्या नंतर अगेन त्याचं काही पुढं रँकिंग केलेलं नाही. ओके, मग त्या कम्युनिटी लेवलपर्यंतच काय असते, स्पेसीज स्टेबल होते. देन नेक्स्ट पॉईंट, स्पेसीज डायव्हर्सिटी. मागच्या पेजवरती आपण बघितलं जेनेटिक डायव्हर्सिटी, आता स्पेसीज डायव्हर्सिटी म्हणजे डायरेक्टली जेनसच्या पुढची स्टेप. ओके, देन म्हणजेच आपण त्याला व्हरायटीज आपण असं म्हणू शकतो. इट इन्क्ल्यूड्स द फुल रेंज ऑफ स्पेसीज इन द रिजन फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम्स टू द मल्टीसेल्युलर प्लांट्स अँड ॲनिमल्स. मग त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम आले, मल्टीसेल्युलर प्लांट्स म्हणजे नंबर ऑफ प्लांट्स तिथं अवेलेबल झाल्या. ओके, त्याला स्पेशिएशन किंवा स्पेसीज डायव्हर्सिटी असं म्हटलेलं आहे. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं एकच आपण काँग्रेसचं झाड आहे, तर त्याच्या काय होतात नंतर सेकंड इयरला काय होतं, नेक्स्ट जनरेशनला नंबर ऑफ प्लांट्स तिथं डेव्हलप होतात, म्हणजे काय ते स्पेसीज झाल्या. ओके, देन इट इज अ मेझर्ड ऑन द बेसिस ऑफ 2 पॅरामीटर्स. 2 पॅरामीटर्सच्या हेल्पनं किंवा त्याच्या वेनं त्याला काय करतात, डिफरन्शिएट करतात, मेजर करतात. स्पेसीज रिचनेस. आता रिचनेस म्हणजेच काय, नंबर ऑफ अनलिमिटेड तिथं काय असणं, क्वांटिटी असणं, त्यालाच स्पेसीज रिचनेस असं म्हटलेलं आहे. इट रेफर्स टू द नंबर ऑफ स्पेसीज पर युनिट एरिया. म्हणजे एक एरिया आपण सिलेक्ट केला तर त्या एरियामध्ये नंबर ऑफ स्पेसीज काय झाले आहेत, डेव्हलप झालेले आहेत, म्हणून त्याला स्पेसीज डायव्हर्सिटी किंवा स्पेसीज रिचनेस आपण त्याला म्हणू शकतो. देन द नंबर ऑफ स्पेसीज इन्क्रीजेस विथ एरियाज ऑफ साईड. मग एरियासुद्धा काय करतात, त्या तिथं प्लेस करून घेतात. ओके, देन हायर स्पेसीज डायव्हर्सिटी रिप्रेझेंट्स ग्रेटर स्पेसीज डायव्हर्सिटी. मग हायर स्पेसीज ज्या आहेत म्हणजे हायर प्लांट्स आहेत त्या काय होतात, हाय प्लांट म्हणजे त्या काय होतात, हाईटने डेव्हलप होतात, म्हणजे ते काय झालं, जीनस झाला, आणि त्यांच्या ज्या लो असतील त्या त्यांच्या स्पेसीज झाल्या. ओके, म्हणजे हाईटनी लो असतील किंवा त्यांची क्वांटिटीने जास्त असतील जीनसपेक्षा, एका प्लांट्सपेक्षा जास्त, तर त्या काय त्याच्या स्पेसीज लेवलला तिथे डेव्हलप होतात. देन नेक्स्ट, इक्वेबिलिटी. मग इक्वेटेबिलिटी म्हणजेच काय, त्या इक्वल लेव्हलला येणं त्याला इक्वेटेबिलिटी असं म्हटलेलं आहे. इट इंडिकेट्स द इक्वेटेबिलिटी इन द नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑफ स्पेसीज. म्हणजे नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स किती आहेत हे आपण काउंट करू शकतो, म्हणजे ते इक्वल लेव्हलला येऊन जातात. ओके, देन द इक्वेटेबिलिटी ऑफ स्पेसीज रिप्रेझेंट्स हायर स्पेसीज डायव्हर्सिटी इन द रिजन. मग इक्वेटेबिलिटी काय करतात, ज्या हायर स्पेसीज आहेत त्यांना सेपरेट काउंट करण्याचं काम करतात किंवा सेपरेट ते आपल्याला काउंट करता येतात. ओके, आणि ज्या लो आहेत किंवा लो म्हणजेच त्यांची हाईट कमी आहे पण त्यांचं प्रोडक्शन जादा आहे, ओके, त्यांचे नंबर ऑफ अनलिमिटेड क्वांटिटी आहे, ते आपण स्पेसीज म्हणून यूज करतो किंवा स्पेसीज म्हणून त्याला काउंट करतो. ओके, देन इकोसिस्टीम बायोडायव्हर्सिटी. इकोसिस्टीम बायोडायव्हर्सिटी इज डिव्हायडेड इंटू किंवा इज स्टडीड इन 3 ग्रुप्स. मग त्यामध्ये फर्स्ट अल्फा डायव्हर्सिटी, सेकंड इज अ बीटा डायव्हर्सिटी अँड थर्ड वन इज अ गॅमा डायव्हर्सिटी. आता इकोसिस्टीम म्हणजे काय, टोटल इकोसिस्टीम. ओके, सर्कल म्हणजेच काय, त्याच्यामध्ये फूड चेन आलं, फूड वेब आलं, पिरॅमिड्स आले, हे आपण मागच्या चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे. ओके, म्हणजेच काय, इकोसिस्टीम म्हणजे काय, वॉटरमध्ये जर इकोसिस्टीम डेव्हलप झाली म्हणजेच काय, वॉटरमध्ये इन्सेक्ट्स आहेत, ॲनिमल्स आहेत, ऑर्गॅनिझम आहेत, प्लांट्स आहेत, ह्या सगळ्या काय होणं, डेव्हलप होणं, त्यालाच इकोसिस्टीम असं म्हटलेलं आहे. परत त्या काय होणं, डिस्ट्रॉय झाल्यानंतर परत त्या काय होणं, डेव्हलप होणं, त्याला इकोसिस्टीम इज अ सायकल आपण त्याला म्हणू शकतो किंवा एन्व्हायरमेंटल सायकल त्याला म्हणतो. देन नेक्स्ट, अल्फा डायव्हर्सिटी.
इट इंडिकेट्स डायव्हर्सिटी विदिन द कम्युनिटी, म्हणजे कम्युनिटीमध्ये किंवा नंबर ऑफ क्वांटिटीज. ओके, लिमिटेड क्वांटिटी आहे, त्या क्वांटिटीमध्ये काय म्हणजे डेव्हलप होणं त्यालाच अल्फा डायव्हर्सिटी किंवा लोकल लेव्हलला. ओके, लोकल लेव्हलला ज्या डेव्हलप होतात त्याला अल्फा डायव्हर्सिटी असं म्हटलेलं आहे. ए कॉम्बिनेशन ऑफ स्पेसीज रिचनेस अँड इक्विटेबिलिटी इज यूज टू रिप्रेझेंट डायव्हर्सिटी विदिन कम्युनिटी, म्हणजे कम्युनिटीमध्येच काय होतं त्यांचं, म्हणजे लोकल लेव्हललाच किंवा स्मॉल रिजन्समध्ये काय होतं फक्त ते डेव्हलपमेंट होतं, रिचनेस होता. ओके, that is called as a alpha diversity. Then second is a beta diversity. It indicates a diversity between communities. मग दोन कम्युनिटीज किंवा दोन डायव्हर्सिटीज. ओके, लोकल लेवलच्या दोन डायव्हर्सिटीज. आता फॉर एक्झाम्पल दोन प्लेस असतील किंवा दोन विलेजेस असतील, मग त्या दोन विलेजेसची डायव्हर्सिटी मिळून दॅट इज कॉल्ड एज ए बिटा डायव्हर्सिटी. स्पेसिस फ्रिक्वेंटली चेंज व्हेन हॅबिटॅट चेंज. मग स्पेसिस चेंज होते. ओके, मग विलेज चेंज झाला म्हणून तिथला काय झालं, त्यांचं कॅरेक्टर असेल ते तिथं चेंज होऊन जातं. ओके, म्हणजे त्यांचं हॅबिटॅट जे आहे, त्यांच्या ज्या सवय आहेत रोजचं ॲडॅप्टेशन करण्याची कॅपॅसिटी, ते काय होतं तिथं डायरेक्टली चेंज होतं. बिटा म्हणजेच काय, इन बिटवीन, म्हणजे दोन डायव्हर्सिटीजचं काय होणं, युनियन म्हणजेच काय, बिटा डायव्हर्सिटी. देन नेक्स्ट थर्ड वन, गॅमा डायव्हर्सिटी. इट रेफर्स टू द डायव्हर्सिटी ऑफ हॅबिटॅट ओव्हर टोटल लँडस्केप. ओके, म्हणजे लँडस्केप जे किंवा टेरेस्ट्रियल ज्या प्लॅन्ट्स असतील, अर्थवरती ज्या प्लॅन्ट्स आहेत, ओके, त्यांचं काय होणार, डायव्हर्सिटी इन्क्रीज होणं त्यांच्या हॅबिटॅटनुसार, त्यांचं ॲडॅप्टेशन्सनुसार होते, त्यालाच काय म्हटलं जातं आहे, गॅमा डायव्हर्सिटी. द हायर डायव्हर्सिटी ॲट कम्युनिटी लेव्हल प्रोव्हाइड स्टॅबिलिटी अँड हायर प्रोडक्टिव्हिटी. म्हणजेच काय होतं आहे, हायर प्रोडक्टिव्हिटी म्हणजे हायर डायव्हर्सिटी, म्हणजे नंबर ऑफ अनलिमिटेड त्यांची क्वांटिटी किंवा त्यांचं काउंटिंग आपल्याला करता येणार नाही. ओके, अशा नंबर ऑफ प्लॅन्ट्स किंवा नंबर ऑफ ऑर्गॅनिझम, नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स ते काय करणं, स्टेबल करणं, त्याला गॅमा डायव्हर्सिटी असं म्हटलेलं आहे. देन द मोस्ट डायव्हर्सिटी झोन्स वेस्टर्न घाट अँड नॉर्थ ईस्ट अकाउंट फॉर 4% अँड 5.2% ऑफ जिओग्राफिकल एरिया रिस्पेक्टिव्हली. मग त्यापैकी गॅमा डायव्हर्सिटी जर आपण एक्झाम्पल घेतलं तर वेस्टर्न घाट अँड नॉर्थ ईस्ट घाट. ओके, या एरियामध्ये काय आहे, टोटल 4% to 5.2% एवढी काय आहे डायव्हर्सिटी डेव्हलप झालेली आहे. जिओग्राफिकल एरिया तेवढा त्यांनी काउंट केलेला आहे. देन सेव्हरल हॅबिटॅट्स, बायोटिक कम्युनिटीज अँड इकोसिस्टीम आर प्रेझेंट इन इच बायोजिओग्राफिकल झोन. ओके, सेव्हरल हॅबिटॅट म्हणजे काय, त्यांचे कॅरेक्टर्स असतील, त्यांचे ॲडॅप्टेशन्स असतील, त्याच्या थ्रू ते काय करतात, तेवढा एरिया काय करतात, काउंट करतात. ओके, देन दीज झोन्स इनहॅबिटेड लार्ज नंबर ऑफ एंडेमिक स्पेसीज. मग त्यामध्ये लार्ज नंबर ऑफ एंडेमिक स्पेसीजचं काय झालं आहे, डेव्हलप झालेलं आहे. ओके, दॅट इज कॉल्ड एज ए गॅमा डायव्हर्सिटी. देन नेक्स्ट, द स्पेसीज विच आर कन्फाईन टू पर्टिक्युलर कंट्री दॅट इज कॉल्ड एज ए एंडेमिक स्पेसीज. म्हणजे एका पर्टिक्युलर किंवा स्पेसिफिक त्याच एरियामध्ये तेवढीच एक स्पेसीज जर आपल्याला अवेलेबल होत असेल तर ती स्पेसीज अदर ठिकाणी आपल्याला अवेलेबल होतच नाही, तिचं फक्त ॲडॅप्टेशन किंवा त्याचं प्रोडक्शन आहे त्याच ठिकाणी होतं. ओके, एका स्पेसिफिक प्लेसवरती, त्याला एंडेमिक स्पेसीज असं म्हटलेलं आहे. ओके, सेव्हरल ॲम्फिबियन स्पेसीज आर एंडेमिक टू वेस्टर्न घाट. मग काय ॲम्फिबियन स्पेसीज आहेत, ओके, काही ॲनिमल्स आहेत, ते काय होतात फक्त त्या वाईल्ड लाईफ किंवा त्या फॉरेस्टमध्येच आपल्याला अवेलेबल होतात, वेस्टर्न घाट्समध्ये, त्या दुसरीकडे अवेलेबल होत नाहीत, म्हणून ती काय झाली, एंडेमिक प्लेस झाली आणि तिला एंडेमिक स्पेसीज असं म्हटलेलं आहे. द नेक्स्ट पॉईंट, बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स. आता हॉटस्पॉट्स म्हटल्यानंतर काय, ज्या ठिकाणी काय नंबर ऑफ फॉरेस्ट आहे, नंबर ऑफ प्लॅन्ट्स काय झालं, हायर प्लॅन्ट्स अनलिमिटेड काय झाले आहे, डेव्हलप झालेले आहेत नॅचरली. ओके, त्यालाच हॉटस्पॉट्स असं म्हटलेलं आहे. देन टू डेझिग्नेट प्रायोरिटी एरियाज फॉर इन सिटू कॉन्झर्वेशन, नॉर्मन मेयर्स. मग नॉर्मन मेयर्स या सायंटिस्टने काय केलं आहे, ते डेव्हलप केलेलं आहे किंवा त्याने ते डिस्क्राईब केलेलं आहे. ओके, डेव्हलप द हॉटस्पॉट कन्सेप्ट इन 1988. ओके, नॉर्मन मेयर्सने काय केलं आहे, 1988 साली हॉटस्पॉट्स हा कन्सेप्ट काय केला, क्लिअर केला किंवा डेव्हलप केला किंवा मांडलेला आहे. ओके, द हॉटस्पॉट्स आर रिचेस्ट आर अँड मोस्ट थ्रेटन रिझर्वायर ऑफ प्लांट अँड ॲनिमल्स लाईफ ऑफ अर्थ किंवा ऑन अर्थ. म्हणजे ऑन अर्थ
पृथ्वीवरती नंबर ऑफ प्लॅन्ट्स, नंबर ऑफ ॲनिमल्स यांचं काय आहे, डायव्हर्सिटी आहे किंवा यांचं रिचनेस आहे. ओके, नंबर ऑफ अनलिमिटेड आहे हे कोणी शोधून काढलं, नॉर्मन मेयर्सने 1988 साली काय केलं, त्याने क्लिअर केलं. ओके, देन द मेन क्रायटेरिया फॉर डिटरमायनिंग हॉटस्पॉट. मग त्याचे मेन क्रायटेरिया काय आहे, ओके, कोणत्या बेसवरती त्याने सर्च केलं किंवा डेव्हलप केलं. नंबर ऑफ एंडेमिक स्पेसीज. नंबर ऑफ एंडेमिक स्पेसीज म्हटल्यानंतर काय, फॉर एक्झाम्पल आपण वेस्टर्न घाट बघितलं, मग त्या ठिकाणी जे ॲनिमल्स असतील, जे प्लॅन्ट्स असतील ते आपल्याकडे अवेलेबल होत नाहीत, डेव्हलपही होत नाहीत, म्हणून त्याच प्लेसवरती फिक्स आहेत, म्हणून त्याला एंडेमिक स्पेसीज असं म्हटलेलं आहे. मग त्याच एंडेमिक स्पेसीजचं काउंटिंग करून त्याने काय केलं, हॉटस्पॉट म्हणून त्याला नाव दिलं. देन सेकंड, डिग्री ऑफ थ्रेट विच इज मेजर्ड टर्म हॅबिटॅट लॉस. मग जर आपण ते इकडं आणलं किंवा आपल्याकडे जर ते डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या हॅबिटॅट जे आहेत, त्याचे जे कॅरेक्टर्स आहेत ते काय होतात, लॉस होतात. म्हणजे त्या तिकडले कॅरेक्टर इकडं काय करू शकत नाही, तो प्ले करू शकत नाही किंवा तिकडं ते डेव्हलप होऊ शकत नाही. ओके, देन द डिस्ट्रीब्युशन ऑफ बायोडायव्हर्सिटी इज नॉट युनिफॉर्म अक्रॉस दी geographical regions of the earth. These regions called mega diversity zone. ओके, म्हणजेच काय, जॉग्राफिकल एरिया जेवढा असेल त्या एरियामध्ये काय असतं, अनलिमिटेड, नॉट युनिफॉर्म. म्हणजेच काय, नंबर ऑफ प्लॅन्ट्स, नंबर ऑफ ॲनिमल्स, नंबर ऑफ ऑब्जेक्ट, नंबर ऑफ इन्सेक्ट्स, नंबर ऑफ लिव्हिंग थिंग्स काय होणं, एकत्र डेव्हलप होणं, त्याला आज मेगा बायोडायव्हर्सिटी असं म्हटलेलं आहे. ओके, देन हॉटस्पॉट्स इन इंडिया. मग इंडियामध्ये हॉटस्पॉट्स किती आहेत हे नॉर्मन मेयर्सने सांगितले आहे. त्यामध्ये आता सांगताय, आउट ऑफ 25 हॉटस्पॉट्स ऑफ द वर्ल्ड, म्हणजे टोटल वर्ल्डमध्ये 25 हॉटस्पॉट्स काय आहेत, क्रिएट झालेले आहेत किंवा डेव्हलप झालेले आहेत. देन दॅट आर 2 आर फाउंड इन इंडिया. मग त्यापैकी 2 जे आहेत ते आपल्याला इंडियामध्ये काय आहेत, अवेलेबल आहेत, आपण बघू शकतो. ओके, दीज एरियाज शोज अ हाय डिग्री एंडेमिझम, फ्लावरिंग प्लांट्स, ॲम्फिबियन्स, रेप्टाईल्स अँड मॅमल्स. मग त्यामध्ये एंडेमिझम म्हणजेच काय, नंबर ऑफ स्पेसीज, ज्या नामशेष झालेल्या स्पेसीज आहेत, ज्या सध्या आपल्याकडे अवेलेबल नाहीत, त्या तिथं अवेलेबल आहेत पण कमी प्रमाणात. ओके, फ्लावरिंग प्लांट्स आहेत, त्यानंतर ॲम्फिबियन्स आहेत, रेप्टाईल्स अँड मॅमल्स. रेप्टाईल्स म्हणजेच काय, सरपटणारे प्राणी आपण त्याला म्हणतो. मॅमल्स म्हणजेच काय, सस्तन प्राणी आपण त्याला म्हणतो. ते तिथं काय जास्तीत जास्त अवेलेबल आहे, त्यांचं तिथं डेव्हलपमेंट झालेली आहे, डायव्हर्सिटी क्रिएट झालेली आहे. ओके, हॉटस्पॉट्स इन इंडिया. मग त्यापैकी आपण बघत आहोत 2 त्यांनी सांगितलेले आहेत. ओके, मग त्यापैकी फर्स्ट आहे वेस्टर्न घाट्स. ओके, वेस्टर्न घाट्स. द एव्हरग्रीन फॉरेस्ट आर फाउंड ॲट अ लो एलिव्हेशन. म्हणजे वेस्टर्न घाटमध्ये काय, एव्हरग्रीन म्हणजे 12ही महिने काय, त्या प्लांट एव्हरग्रीन राहतात, हिरव्यागार राहतात. ओके, मग त्यामध्ये फर्स्ट ॲगस्ट्रीमलाई हिल्स अँड सायलेंट व्हॅली. ओके, हे त्यापैकी एक आहे. त्यानंतर सेकंड जे आहे न्यू आमांबालम रिझर्व. हे 2 जे प्लेस आहेत ते वेस्टर्न घाटमध्ये वेल डेव्हलप झालेले आहेत. मोस्टली तिथं वाईल्ड लाईफ किंवा ॲनिमल्स, हायर प्लांट्स काय झालेल्या आहेत, डेव्हलप झालेल्या आहेत. ओके, देन ईस्टर्न घाट्स, नॉर्थ ईस्टर्न इंडिया अँड भूटान. ओके, या 2 ठिकाणी, मग नॉर्थ ईस्टर्न इंडिया अँड भूटान या ठिकाणी काय आहे किंवा या प्लेसवरती नंबर ऑफ प्लॅन्ट्स किंवा हॉटस्पॉट्स इन इंडिया म्हणून त्याला नाव दिलेलं आहे. देन मिनी डीप अँड सेमी आयसोलेटेड व्हॅलीज आर फाउंड इन दिस रिजन. त्यामध्ये मिनी डीप म्हणजे खोलवर दऱ्या तिथं काय आहेत, डेव्हलप झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये ते जंगल काय झालेलं आहे, डेव्हलप झालेलं आहे. ओके, दिस व्हॅलीज आर एक्सेप्शनली रिच इन एंडेमिक प्लांट स्पेसीज. मग त्यामध्ये एंडेमिक प्लांट स्पेसीससुद्धा काय झालेल्या असतील, डेव्हलप झालेल्या असतील. ओके,